इन लॉज के 50th एनिवर्सरी का व्लॉग है, तो भर भर के प्यार बरसाना। वेल हेलो एवरीवन, नमस्कार, नमस्ते, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, कसं काय, खम्मा गणी, वेलकम अँड वेलकम बॅक टू माधुरी सांचीज व्लॉग अगेन। वेल आजचा व्लॉग अतिशय माझा जवळचा आणि खूप जास्त प्रेमळ आणि खूप जास्त गोंडस असणार आहे, कारण आज आहे माझ्या सासू सासऱ्यांची 50th ॲनिव्हर्सरी, अर्थातच गोल्डन जुबली। गोल्डन जुबलीसाठी नशीबच लागतं बरं का, आणि हे नशीब माझ्या सासू सासऱ्यांच्या नशिबामध्ये आलेलं आहे आणि ते आम्ही खूप छान प्रकारे सेलिब्रेट करणार आहोत। वेल मोस्टली सगळेजण पार्टी करतात, बाहेर जातात, जेवायला जातात, फंक्शन करतात, खूप मोठा उत्साह करतात, उत्सव करतात, परंतु आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही हे आमच्या क्लोज वन अर्थात आमच्या फॅमिलीसोबत हे सेलिब्रेशन करायचं आहे। सो मग काय होतं, माझ्यासोबत स्वाती अर्थात माझी ननंद, आम्ही आफ्टरनूनला अर्थातच 3 o'clock और 4 o'clockच्या दरम्यान आम्ही सगळी क्लिनिंग सुरू केली आणि आम्ही बाहेरच सेलिब्रेट करणार होतो, म्हणून आम्ही दोघीजण इतक्या जास्त एक्साइटेड होतो की मी अंगण झाडत होते तोपर्यंत पाणी मारत होता, किंवा मी जेव्हा पाणी मारत होते तेव्हा त्या अंगण झाडत होता। आणि ते काय असतं ना, धमाल करताना थोडी मजा तर हवीच। तो यू कॅन सी माय क्यूटेस्ट बेबी, जो की खूप छान प्रकारे डान्स करत होता इकडे। त्याला पाण्यामध्ये खेळायला प्रचंड आवडतो, त्यामुळे तो मला देखील हेल्प करत होता आणि दीदींना देखील हेल्प करत होता। सो त्यांनी देखील खूप छान प्रकारे इथे काम केलं आहे, कारण आजी बाबांची त्याच्या देखील ॲनिव्हर्सरी आहे, तर तो देखील खूप जास्त एक्सायटेड होता। सो येस, खूप छान वाटलं आम्हाला हे सगळं करताना, आम्ही खूप एन्जॉय केला देखील। आणि लड्डूच्या बर्थडेसाठी अर्थात माझ्या बेबीच्या बर्थडेसाठी आम्ही सुंदर असा लॉन बनवला होता। सो हमने डिसाइड किया कि फ्लावर्स और ट्रीज़ प्लांट्स हमारे पास बहुत सारे हैं, तो उसको भी इसके साथ डेकोर किया जाए। तो फिर क्या था, बहुत सारा पसारा हो रखा था, तो वो सबसे पहले क्लीन किया, फिर एक एक प्लांट्स, एक एक ट्री, एक एक पॉट में लेके आ रही थी। और ये क्यूटेस्ट वीडियो जो ले रही है ना, वो है मेरी क्यूटेस्ट नीस, जिसका नाम है टिंकू। स्मृती जी हे सगळे व्हिडिओ स्मृती घेत होती आणि ती देखील मला हे व्हिडिओज घेऊन खूप जास्त धमाल करत होती। इकडे तुम्ही बघू शकता, माय हस्बंड इज सत्तू, ही वॉज टेलिंग मी की कसं कसं ऑर्गनाईज करायचं आहे। सो दॅट आय वॉज ऑर्गनायझिंग एव्हरीथिंग अँड देन ही ऑल्सो हेल्प मी अ लॉट इन दिस व्हिडिओ। ही वॉज टायर्ड अ लॉट, कारण खूप सारे सामान बाहेरून घेऊन यायचे होते, तो ही वॉज गोइंग कंटिन्यूसली हे आन ते आन, त्यामुळे ही वॉज टायर्ड अ लॉट। सो ही वॉज सिटिंग नाइसली एंड देन फिर क्या था, बहुत सारा स्टफ़ हमने क्लीन करा और प्रॉपरली ऑर्गेनाइज करने के बाद हम फिर से चले गए हमारे ओन लॉन, जो कि अमरत्य के बर्थडे के लिए बनाया गया था। सो येस, अमरत्य इज़ माई बेबी। हाँ, उसका नाम अमरत्य है, ये मैंने बोला नहीं था, तो येस ही इज़ अमरत्य। एंड फिर ये पूरा स्लाइड वगैरह पूरा वहाँ पे रखने के बाद और भी बहुत सारा काम था, खुद को रेडी करना था, बलून डेकोरेशन करना था। तो फिर सुमित भैया एंड रसिका भी आ गए थे और फिर उन्होंने भी बहुत सारी हेल्प की। ये टाइम पे वो सुमित भैया एंड रसिका गए थे पापा के साथ कपड़े लाने के लिए, पापा को और मम्मी को। बहुत सुंदर सुंदर वाइट कलर की बहुत ही सुंदर साड़ी रसिका ने मम्मी के लिए लाई, और पापा के लिए भी बहुत सुंदर सुंदर प्यारे प्यारे क्लोथ्स उन दोनों ने भी लाए, और हमने बहुत इन्जॉय किया। फिर ये कुछ मार्बल्स थे डेकोरेशन के लिए, हम हमेशा यूज़ करते हैं, तो उसको भी यूज़ किया। और फिर सारा लॉन चकाचक करने के बाद फिर आई बारी विंडो की। जो बाहर की विंडो थी वो भी थोड़ी ख़राब हो रखी थी, तो उसको भी क्लीन करना तो बनता है। आणि मग काय क्लीन करायचं, तर मग सोडायचं थोडी असतं ना, सगळ्याच्या सगळं क्लीन करायचं असतं। सो फिर सारी की सारी चीज़ें हमने क्लीन करना शुरू कर दिया। देन आई वॉज टायर्ड, फिर मेरी नीस ने शुरू कर दिया कि वो भी थोड़ा क्लीन करे। शी वॉज ऑल्सो हेल्पिंग मी अ लॉट। देन अतिशय अस्तव्यस्त झालेल्या हॉलला ऑर्गनाईज करण्यासाठी टिंकूने मला फार हेल्प केली। ॲज यू कॅन सी इन द व्हिडिओ, खूप छान प्रकारे ती हा क्यूटसा जो सोफा आहे तो प्रॉपरली ऑर्गनाईज करत होते। अगदी नीट अँड क्लीन तिचं काम आहे आणि तिला देखील अशा गोष्टी करायला खूप आवडतात, सो तिला पण भरभरून प्रेम आणि भरभरून आशीर्वाद द्या। त्यानंतर आम्ही बाहेर परत गेलो आणि काही गोष्टी ऑर्गनाईज करायच्या राहिल्या होत्या, त्या प्रॉपरली ऑर्गनाईज केल्या। आणि फायनली आम्ही बलून्ससाठी इकडे तयार झालो। वेल बलून्स ब्लो करण्यासाठी रसिका येणार होती, परंतु काही कारणावास्तव ते पप्पासोबत कपडे घेण्यासाठी गेलेले होते, तर त्यांना थोडा वेळ झाला। सो सायंकाळ होतच होती, म्हटलं चला आपण थोडंसं सुरुवात करूया। सो हिअर माय बेबी, माय हजबंड अँड टिंकू अँड आय वॉज ब्लोईंग द बलून्स। आम्ही खूप छान प्रकारे इकडे बलून्स सगळं डेकोरेशन करण्यासाठी बलून ब्लो करण्याची तयारी करत होतो, आणि तुम्ही बघू शकता माय बेबी वॉज एन्जॉईंग अ लॉट। म्हणजे मी त्याला जास्त मोस्टली व्हिडिओमध्ये दाखवत नाही, बिकॉज आय डोंट लाईक की त्याचे व्हिडिओज किंवा त्याचे फोटोज जास्त मी शेअर करू, बट या व्हिडिओमध्ये तो आला आणि हा त्याच्या आजी बाबांसाठीचा व्हिडिओ आहे। सो आय वॉज लाईक की नाही यार, इसमें तो वो होना ही चाहिए। सो अशा प्रकारे आम्ही बलून्स ब्लो केले, आणि आमच्या घरामध्ये जी पण बच्चा पार्टी होती ना, सगळे बलूनसोबत इतकी छान धमाल करत होते ना, खूप छान असं वाटत होतं। आणि इकडे बलून ब्लो करताना टिंकू देखील हेल्प करत होती।
कारण तिला पण आजी बाबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी रेडी होण्याची तयारी करायची होती. सो शी वॉज ऑल्सो व्हेरी व्हेरी एक्सायटेड टू डू ऑल द थिंग्स अँड माय बेबी वॉज प्लेइंग ऑल अराउंड. कारण त्याला खेळायला खूप आवडतं. बलून्स जेव्हा त्यांनी बघितले ही वॉज सुपर डुपर एक्सायटेड. अँड नॉट ओनली ही, आमची काऊ अर्थात टिंकूची छोटी बहीण, माझ्या ननंदची छोटी मुलगी, ती देखील आम्हाला जॉईन झाली आणि आम्ही परत सगळे मिळून बलून ब्लो करत होतो. आणि ते दोघं तिघं मिळून इतके छान बलूनसोबत खेळत होते, इतकी छान धमाल करत होते ना की आम्हाला ते बघून खूप एक्साइटमेंट वाटत होती की बाबा चलो आजी बाबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी यांची धमाल सुरू आहे, तर कोई बात नाही, धमाल तो बनती आहे. आणि मग काय बलून्स डेकोरेट करता करता अगदी छान असं वातावरण, भव्य दिव्य वातावरण झालं होतं. तुम्ही आकाशाकडे बघू शकता, आकाशाचा कलर किती सुंदर, किती अप्रतिम वाटतोय. मला हा कलर खूपच जास्त आवडत होता, म्हणून याचे देखील व्हिडिओ कसं ना आठवणी सगळ्या असायला हव्या. आज माझ्या बाबा आजीची 50वी ॲनिव्हर्सरी आहे, तर त्यांनी मला खूप प्रेम दिले इतक्या वर्षात, तर मी पण त्यांना खूप प्रेम देणार आहे आज आम्ही खूप मजा करणार आहे, डान्स करणार आहे, पार्टी करणार आहे आणि खूप मजा करणार आहे. आमचे सगळे भाऊ बहिणी खूप मजा करणार आहे आणि सोबत आम्ही माझ्या बाबा आजीला खूप सारे गिफ्ट देणार आहे. थँक्यू, बाय. आयुष्यामध्ये आभाळा एवढं प्रेम करणारा साथीदार हवा असतो आणि तो साथीदार भेटल्यानंतर लाईफची रौनक जी असते, लाईफची मजा जी असते ती वेगळीच असते. आणि हे सिद्ध केले माझ्या सासू सासऱ्यांनी, मम्मी पप्पांनी, कारण त्यांचं प्रेम खूप प्रचंड आणि खूप अपार आहे आणि ते प्रेम असंच राहावं. आणि आम्ही 100वी ॲनिव्हर्सरी देखील अशी सेलिब्रेट करावी. फायनली रसिका आली होती आणि उरलेलं सगळं डेकोरेशन रसिकाने बसून केलं. त्याच्यानंतर त्यांना साथ देण्यासाठी अश्विनी दीदी पण आल्या होत्या आणि त्यांनी देखील साथ दिली. आणि ते सासू सासरे रेडी होऊन बसले आहेत छान पैकी. आणि हे अश्विनी दीदी आणि त्यांची 2 मुलं, त्यांनी देखील डेकोरेशनसाठी खूप सारी धमाल, खूप सारी हेल्प केली आहे. आणि हे छान प्रकारे डेकोरेशन आणि सुंदर असं ॲस्थेटिक वाटणारं कॉम्बिनेशन रसिकाने केलेलं आहे. सो येस, तिचं वाट आम्ही आतुरतेने तिची वाट बघतच होतो. सो येस, ये हूँ मैं. फायनली मी लड्डूला झोपी घालण्यासाठी गेले होते, त्यामुळे मी तुम्हाला मध्यंतरी व्हिडिओमध्ये दिसली नसेल. आणि आल्यानंतर मी बघितलं तर काय इतकं सुंदर डेकोरेशन झालेलं होतं. सो फोटोशूट तो बनताय. वाढदिवसाच्या मामाला शुभकामना. आज त्यांच्या 50वा वाढदिवस आहे लग्नाचा. हा, 50वा त्याला सगळ्या शुभकामना मुलाला त्यांना. आज आमच्या मामाच्या आणि आतूच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. त्यांना आज आत्या आणि मामाचं लग्नाचा 50वा वाढदिवस आपण साजरा करत आहे. त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दोघांना. बुद्धीचरणी त्यांना हीच आहे की त्यांचं आरोग्य ठीक राहू दोघांचे. आणि खूप छान वाटतंय त्यांचा लग्नाचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करतोय. धन्यवाद. आत्या आणि मामांना 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचं खूप मोठा आदर्श आहे पूर्ण फॅमिलीसाठी आमच्या. ते दोघं खूप सुंदर पहिल्यापासून आत्तापर्यंत इतकं सुंदर नातं त्यांनी टिकवलेलं आहे आणि त्यांचंच बघून आम्ही देखील प्रयत्न करतो असंच छान राहण्याचा. थँक्यू. छान छान. कसं वाटतंय आज 50वी ॲनिव्हर्सरी? मी भीमराव कोंडाजी जाधव, माझी पत्नी कांता भीमराव जाधव. आमचा 50वा वाढदिवस आहे लग्नाचा आणि त्यामुळं छान वाटतं. आपण आमची मुलाखत घेता, खरोखरच आम्हाला बरं छान वाटतं. आणि आमचे भाषे आलेले आहेत, दादराव खोतकर त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत. आमचे दुसरे भाषे आलेले आहेत, त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत. आणि फार छान चांगलं वाटू राहिलं आम्हाला. आणि आज आमचं जवळजवळ 50 वर्ष लग्न झालं. 50 वर्ष झाले आज लग्नाला. मला 2 मुलं आहेत, 2 सुना आलेल्या आहेत, मुलगा आहे त्यांना, मुलगी आहे. आणि बरं वाटतं, छान वाटतं. आणि हे खरोखर असं नातं टिकायला फार बरं वाटतं तसं. आणि आज आमचं 14 तारीख आहे. आमचं लग्न बुधवारी झालं आणि आजही बुधवार बरोबर आहे की नाही. तर त्यामुळं छान वाटतंय आमच्या मला. ठीक आहे. मुलाचा जन्म बुधवारचाच आहे मोठा. तुम्ही सांगा. मला नाही बोलता येत पाहिजे असं. अरे बोला ना. आतापर्यंतचा प्रवास कसा झाला एवढं सांगा. भीमराव कोंडे जाधव माझे मिस्टर आहे.
त्यांनी मला एवढ्या 50 वर्षामध्ये फारच सुख दिलेलं, असं मी खूप नशिबान बाई आहे. मला 2-3 मुलं आहेत, 2 मुलं आणि मुलगी आणि 2 नातवंडे. सगळं घर परफेक्ट आहे. सगळ्यांना हे करून मला खूप आनंद वाटतोय आजचा दिवस मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण व्हिडिओ आमचा घेतला काढून आणि व्हिडिओ काढल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. सगळं नाही म्हणा, पण लक्षात नव्हतं. एक मुलगी आहे मला, तिला 2 मुली आहेत. त्यांचा स्वाती मिलिंद पालवे आडनाव आहे आणि शेवट्याचे राहणारे आणि जावई जे ते पुण्याला आहेत, चांगल्या सर्व्हिसला आहेत कंपनीमध्ये, टाटा इन्स्टिट्यूटमध्ये. ठीक आहे. आणि ते आपल्या लग्नाच्या वाढदिवसासाठी खास मुद्दाम आलेले आहेत, त्यामुळे त्यांचे आभारी आहोत आम्ही. ओके, थँक्यू. धम्माल अशा गप्पा गोष्टी संपल्यानंतर आम्ही लॉनवरती आलो आणि केक कटिंगसाठी सुरुवात केली. सो या सुंदर अशा जोडप्याला 50 वर्ष कंप्लीट झाली आहे. त्यानिमित्ताने आम्ही ऑक्शनपासून सुरुवात केली. सगळ्यात पहिले ऑक्शन स्वाती दिदी यांनी केले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळे फॅमिली मेंबर किती एक्सायटेड होते. राजू भैया, अश्विनी ताई, दादाराव भैया आणि वहिनी, माझे मम्मी आणि भाऊ, रसिका, सुमित भैया, द्रितू, स्वाती दिदी आणि त्यांच्या 2 मुली टिंकू आणि चेरी, सगळे फॅमिली मेंबर्स तिथे होते. आणि माझा क्यूटचा लड्डू त्याच्या बाबासोबत बसलेला होता फॉर केक कटिंग सेलिब्रेशन. आणि सगळे वाट बघत होते की केक कधी कट होणार आहे. ॲज यू नो की बच्चा पार्टीजला केक कटिंगला किती जास्त आवडतं. आय डोंट नो अबाउट अदर्स, बट माय बेबी लव्स अ लॉट केक कटिंग अँड ऑल. त्याला खूप जास्त एक्साइटमेंट होते केक बघितल्यानंतर. याच्यानंतर दादाराव भाऊच्या बायकोने अर्थात वहिनींनी देखील इथे ऑक्शन केलं आणि खूप छान प्रकारे ऑक्शन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान प्रकारे फोटोशूट इकडे केलं, कारण फोटोशूट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आय ऑलवेज बिलीव्ह इन क्रिएटिंग मेमरीज, कारण त्या मेमरीज आपल्याला लाईफ टाईम बघायला भेटतात. आणि आपण पहिले कसं होतो, आता कसे आहोत, आपली नाती कशी होतात, नाती कशी टिकवायची असतात, नाती कशी टिकतात, हे सगळं बघायला भेटतं. आणि आय रिअली सो आता यावेळी आपण करणार आहोत आपली ब्राईड आणि ग्रूम जे की आजचे आपली नवरी आणि नवरदेव आहे त्यांच्या ॲनिव्हर्सरीला 50 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेली मम्मी पप्पा. सो परत एकदा एकमेकांना हार घालून ते इथे लग्नासाठी पार करत होता आणि आम्हाला खूप छान वाटत होतं, कारण त्यावेळी तर आम्ही आता तर आम्ही आहोत ना. सो यस, या जोडप्याला बघून खूप छान वाटलं. खूप सारे आशीर्वाद, खूप साऱ्या ब्लेसिंग्स या क्यूटच्या कपलला द्या. आणि मग नंतर काय होतं, खूप सुंदर सुंदर गिफ्ट्स त्यांच्यासाठी आणले होते सगळ्यांनी. केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यात पहिले माझा लड्डू तर केकसाठीच वाट बघत होता. इवन आमचे सगळे चिमुकले लेकरं जे आहेत, द्रितू, काऊ, टिंकू आणि लड्डू, हे सगळे केक कटिंगसाठीच वाट बघत होते आणि सगळे केक खाताना एन्जॉय करत होते. आणि त्याच्यानंतर काय खूप छान असं वाटलं, क्लॅपिंग वगैरे झाली आणि केक कटिंग झाला, एकमेकांना केक खाऊ घातला या जोडप्याने देखील आणि चिमुकल्यांनी देखील. सगळे खूप एक्सायटेड होते की त्यांना केक कधी खायला भेटतो. सो केक झाल्यानंतर सगळ्यात पहिले तिकडे सुमित भैया उभे होते आणि सुमित भैयाने सगळ्यात पहिला केक खाऊ घातला. आणि फायनली आमची क्यूटची जी ऋतू आहे ती व्हिडिओमध्ये दिसली थोडीफार, कारण ती ऑलमोस्ट पूर्ण व्लॉगमध्ये कुठेच जास्त दिसत नाही, कारण ती तिचीच खेळत होती. त्यामुळे याचा आनंदच वेगळा आहे की ती या व्हिडिओमध्ये आलेली आहे. सो इथे एकमेकांना केक खाऊ घालताना खूप छान असं वाटत होतं, कारण आमच्या घरी जेव्हा आपण बर्थडे सेलिब्रेशन असतो तेव्हा केक खाऊ घालताना केक खाईपर्यंतचं फोटोशूट होत असतं. सो यस, खूप छान असं वाटत होतं की यावेळी व्लॉगच बनवला आहे फोटोशूटच्या जागी. फोटोज तर आपण नेहमी काढतो, परंतु या ज्या आठवणी आहेत, या ज्या मेमरीज आहे, त्या जेव्हा आपण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करतो ना, आणि जेव्हा आपण ते व्हिडिओज नंतर बघतो व्लॉगद्वारे म्हणा किंवा तुम्ही ज्या प्रकारे पण व्हिडिओ शूट करत असाल, खूप आनंद होतो त्या मेमरीजला आठवून. खूप छान असं वाटतं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर व्हाईट कलरची साडी, खूपच क्लासी आणि मला खूपच आवडलेली ही साडी आहे. रसिकाने मम्मीला ॲनिव्हर्सरीसाठी गिफ्ट केली आणि पप्पांनी जे कपडे घातले ते देखील भैयाने पप्पांना गिफ्ट केले आहेत. खूप सुंदर अशी साडी रसिकाने मम्मीसाठी आणली होती, व्हाईट कलरची आहे आणि मला हा कलर खूप छान वाटत होता. खूप सुंदर दिसत होता मम्मी याच्यामध्ये, आणि त्यांना व्हाईट कलरची साडी हवीच होती. सो त्यांना फायनली तिने ही साडी गिफ्ट केल्यामुळे त्या खूप जास्त खुश होत्या. नंतर एक सुंदरशा बुकेने दादाराव भैया आणि वहिनी यांनी त्यांचं स्वागत केलं. त्याच्यानंतर
अश्विनी ताई, राजू भैया यांच्या पूर्ण परिवाराने त्यांचं स्वागत केलं. देन माय ब्रदर अँड मम्मी यांनी स्वागत केलं. आणि देन आम्ही खूप सारे धमाल गिफ्ट्स आणले होते आम्ही, ज्याच्यामध्ये हे जे पहिलं गिफ्ट मी तुम्हाला दाखवते ना, हे लड्डूकडनं होतं. त्याच्यामध्ये कस्टमाइज बॉटल्स होत्या 2, ज्याच्यावरती बाबासोबत आणि आजीसोबतचे फोटोज होते लड्डूचे. त्याच्यानंतर हा कस्टमाइज पेन होता, ज्याच्यावरती बाबांचं नाव होतं. आणि त्याच्यानंतर हे कस्टमाइज वॉलेट्स होते, ज्याच्यावरती अमर्त्याची आजी, अमर्त्याचे बाबा असं कस्टमाइज केलेलं होतं. वेल, तुम्हाला पण जर असे कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकेल, तुम्ही तिकडे ऑर्डर करू शकता. अमोराज ऑफिशियल म्हणून आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला. तिथे सगळ्या प्रकारचे कस्टमाइज करून गिफ्ट भेटणार आहे. सो जर हवे असेल तर नक्की चेक करा. ऑल्सो सत्तूने मम्मी पप्पांसाठी खूप सुंदर अशा वॉचेस आणल्या होत्या. खूपच सुंदर टायटनच्या या वॉचेस आहेत आणि कपल वॉचेस आहेत. खूप छान क्यूट वाटत होत्या. दोघांनाही खूप जास्त आवडल्या. इनफॅक्ट आम्हाला देखील आवडल्या. गोल्डन कलरमध्ये आणलं होतं कारण गोल्डन जुबली आहे. सो गोल्डन जुबलीसाठी गोल्डन कलरच्याच वॉचेस आम्ही घेऊन आलो आहेत. सो खूप छान असं वाटत होतं आणि खूप सुंदर अशा या वॉचेस देखील होत्या आणि दोघं देखील खूप जास्त खुश होते. कसं असतं ना, फॅमिली, तुमची पूर्ण फॅमिली जर सोबत असेल, परिवार सोबत असेल तर ती गोष्टच वेगळी असते. या सुंदर अशा आठवणी कॅमेरामध्ये कैद करून घेतल्या, कारण जेव्हा पण आम्ही त्या बघू तेव्हा आम्हाला परत तो एक नवीन आनंद, नवीन उत्साह आणि खूप छान प्रकारे वाटणाऱ्या या मेमरीज आहेत, ज्या की आम्ही लाईफ टाईम एन्जॉय करू शकतो. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की व्लॉग्स फक्त बनवायचे नसतात, त्यामध्ये आठवणी क्रिएट करायच्या असतात. जाधव आणि कांता भीमराव जाधव, आम्ही असं सांगतो की आमच्या सुनबाई माधुरी सतीश जाधव यांच्या आई आणि भाऊ हे या कार्यक्रमास 50 वर्ष लग्नाला झाले आमचे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आणि आभार. सो आमचं सुंदर असं जोडपं हे फार फोटोजेनिक देखील आहे. त्यांना फोटोशूट करायला देखील खूप आवडतं. जेव्हा पण ते फोटोज काढतात या पोजेस देतातच. तर चलो आज उनकी ॲनिव्हर्सरी, तो दर्शन लेना तो बनता है. आणि सत्तूने आम्ही दर्शन घेतल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेतला, कारण त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी लाईफ टाईम कामं येणार आहे. आणि त्यामध्ये माझा बेबी मिसिंग होता म्हणून मी धावत गेली आणि माझ्या लड्डूला वापस घेऊन आली, अर्थात माझ्या अमर्त्याला घेऊन आली आणि फोटोशूटमध्ये त्याला देखील घेतला आणि आम्ही छान असे फोटोशूट्स केले. त्यानंतर रसिका आणि सुमित भैया हे आले फोटोशूटसाठी. याच्यामध्ये मात्र धृतू मिसिंग आहे, कारण धृतू अगेन खेळत होती. फार कमी व्हिडिओजमध्ये आहे, बट नो वरीज, जेव्हा तिला कळेल तेव्हा आम्ही तिला नक्की खूप छान प्रकारे तिच्यासोबत खूप सारे फोटोशूट करेल. आणि हे आहेत पप्पा, मम्मी, स्वाती दीदी, भैया आणि रसिका, पूर्ण फॅमिली मेंबर. आणि ही आहे दीदीची फॅमिली. यामध्ये पप्पा आणि दादाराव भाऊ यांची पार्टी सुरू होती वॉटर बॉटलसोबत, त्यामुळे ते निवांत बसले होते गप्पा मारत, जुन्या आठवणी ताज्या करत. आणि त्याच्यानंतर दीदी त्यांची छोटी जी मुलगी आहे कावेरी, तिला खाऊ घालत होता. आणि तुम्ही धृतूला पण इथे बघू शकता. फायनली थोडी धृतू कुठे ना कुठे दिसत आहे. ओके, पण आमची मॅडम काही खात नव्हती. मग दीदीचं फोटोशूट केलं, छान असा ड्रेस घातला होता. त्याच्यानंतर आमचं हे क्यूटचं कपल जे कधीच जास्त फोटोशूट करत नाही, कारण आमची रसिका खूप लाजते पण खूप गोंडस दिसत होती. त्या सुंदर अशा ग्रीन साडीवरती तो फोटोशूट तर बनत आहे. त्यांचं देखील खूप छान फोटोशूट केलं. आणि ही बडी मम्मा आणि छोटी मम्मा विथ अमर्त्य छान असा सेल्फी घेतला. आणि आमची क्यूटची धृतू देखील मागे आहे. आय नो ती कॅमेरामध्ये नाही आहे, बट ती मागे दिसतीये. सो आम्हाला तिला बघून छान वाटत होतं. आणि तिने जोरात काहीतरी आमच्याकडे फेकलं, तिला फार राग आला. त्याच्यानंतर कावेरी आमची तिची खेळत असते. त्याच्यानंतर आम्ही 4 जणी इथे खूप छान फोटोशूट केलं, खूप धमाल केली, खूप छान एन्जॉय केलं. फर्स्ट टाइम आम्ही 4 इतका टाइम एकमेकींसोबत स्पेंड केला. स्पेशली अश्विनी ताई आणि मी पहिल्यांदा आम्ही इतक्या गप्पा मारल्या. अगदी पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही दोघी गप्पा मारत होतो, कारण आम्हाला पहिल्यांदा एवढा क्वालिटी टाईम भेटला. नेहमी आम्ही लेकरांमध्ये जास्त बिझी असतो किंवा फॅमिलीमध्ये बिझी असतो. फर्स्ट टाइम असं झालं की आम्हाला एक क्वालिटी टाईम भेटला. आम्ही सगळेजण 3-4 पर्यंत सगळे लॉनवरती होतो. आणि त्याच्यानंतर सकाळी 5 वाजेपर्यंत अश्विनी ताई आणि मी जागी होतो, गप्पा मारत होतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आम्ही फोटोशूट करत होतो, एन्जॉय करत होतो, मेमरी क्रिएट करत होतो. यानंतर रसिका आणि मी देखील फोटोशूट केलं आहे, कारण आमचे फोटोजच नाही आहेत, जास्त नाही आहेत ॲक्च्युली. आणि देन आय नो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आमची टिंकूर आणि परत रडणार आहे, पण रडणं चांगलं असतं मला असं वाटतं. कॉमेडी रडते ती म्हणून छान वाटतं. खूपच रडत होती मॅडम. आता तिला किती सांगितलं की रडू नको, पण तिला रडायचं होतं. मग तिच्यासाठी हा व्हिडिओ आहे, कारण ती परत रडणार आहे हा व्हिडिओ बघून. अँड देन तुम्ही बघू शकता आमची नवरीबाई. देन आमची छोटीशी जी काऊ आहे ती आमचं फोटोशूट इकडे करत होती. तुम्ही बघू शकता गोंडस मुलगी आहे, खूप रडकी आहे, पण खूप आगाव आहे, पण खूप छान आहे आणि खूप क्यूट आहे. सो येस, याच्यानंतर हे सुंदरसे रोजेस जे आहेत ते आम्हाला रसिकाने दिले होते.
खूप सुंदर बुके वगैरे त्याच्यामध्ये तिने आम्हाला सगळ्यांना छान छान रोजेस दिलेत आणि हे रोजेस लाईफ टाईम सोबत राहावेत त्याचा व्हिडिओ देखील बनवला, कारण हा व्हिडिओ बघून आम्हाला नेहमी लक्षात येईल की हे रोजेस आम्हाला रसिकाने दिले होते. सो यस, आज के लिए बस इतना ही. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या सासू सासऱ्यांची 50th ॲनिव्हर्सरी होती, तर आजचा दिवस टचवूड खूप छान गेला आणि असंच आम्ही प्रत्येक ॲनिव्हर्सरी आणि प्रत्येक बर्थडे सेलिब्रेशन असो किंवा कुठले फॅमिली फंक्शन असो असंच नक्की सेलिब्रेट करावं ही प्रार्थना करते देवाकडे. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या ब्लेसिंग्स लाईक शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, बिकॉज या मेमरीज लाईफ टाईम सोबत असणार आहे. सो थँक्यू सो मच ईच अँड एव्हरीवन फॉर वॉचिंग माय ब्लॉग. सो डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब. अँड देन सत्तू, सुमित भैया आणि राजू भैया देखील त्यांचा एन्जॉय करत होते. सगळ्यात शेवटी त्यांनी जेवण केलंय.